ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असं म्हणतात की या कलियुगामध्ये नामस्मरण हीच सर्वोच्च साधना मानण्यात आलेली आहे. पण असं मानण्यामागचं काय कारण असू शकतं? म्हणजे याच्या आधीच्या युगांमध्ये माणसं तपश्चर्या करायची, जंगलात जाऊन राहायची, गुहांमध्ये जाऊन राहायची, ध्यानधारणा करायची, मेडिटेशन करायची. पण आजच्या काळामध्ये केवळ देवाचं नाव घेतलं असता देखील एखाद्याला मोक्ष मिळू शकतो, असा नामस्मरणाचा महिमा सांगितला जातो. खरंच या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे? पण त्याआधी समजून घेणं गरजेचं आहे की हे कलियुग म्हणजे नेमकं काय असतं. तर भारतीय धर्मग्रंथांमध्ये 4 युग सांगण्यात आलेली आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता ही जी 4 युग आहेत, त्या 4 युगांच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करूयात. एक थेरी असं सांगते की या 4 युगांमध्ये जे विष्णूचे अवतार आपल्याला सांगण्यात येतात, ते विष्णूचे अवतार म्हणजे माणसाचा स्वतःच्या मनावरचा असलेला ताबा दर्शवतात. म्हणजे कसं? तर सत्ययुगामध्ये विष्णूचे 4 अवतार होते, त्याच्यानंतरच्या त्रेतायुगामध्ये विष्णूचे 3 अवतार होते, द्वापार युगामध्ये 2 अवतार होते, तर या कलियुगामध्ये विष्णूचा एकच अवतार असतो. विष्णूचा एक अवतार इज इक्वल टू मनावरचा 25% ताबा. असं जर का दर्शवलं तर सत्ययुगामध्ये 4 अवतार होते, म्हणजे सत्ययुगातल्या माणसाचा स्वतःच्या मनावर 100% ताबा होता. तर या त्रेतायुगामध्ये 3 अवतार होते, म्हणजे 25-25-25 माणसाच्या मनावरचा ताबा हा 75% होता. द्वापार युगामध्ये 2च अवतार होते, म्हणजे माणसाच्या मनावरचा ताबा हा 50% होता. तर या कलियुगामध्ये एकच अवतार आहे, म्हणजे आता या माणसाच्या मनावरचा ताबा केवळ 25% उरलेला आहे. आणि हेच कलियुग आत्ता चालू आहे असं म्हणलं जातं. म्हणजे आजच्या काळातल्या माणसाचा स्वतःच्या मनावर केवळ 25% ताबा आहे, त्याचं उर्वरित 75% मन हे आउट ऑफ कंट्रोल गेलेलं आहे. आता गाईज, ही जी थेरी आहे ज्यामध्ये विष्णूचे अवतार मानवी मनावरचा ताबा रिप्रेझेंट करतात असं सांगितलं गेलेलं आहे, सो ही सगळी थेरी माझी नाही आहे. ओके, ही सगळी थेरी, ही पूर्ण थेरी मला नेटवर मिळालेली आहे. पण ही थेरी खरी आहे की खोटी आहे, याचा कितपत त्यामध्ये यूज होतो, या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा आपण हा विचार करूयात की खरंच आजच्या काळातल्या माणसाचा स्वतःच्या मनावर ताबा किती आहे. कदाचित खरंच आपला स्वतःच्या मनावरचा ताबा केवळ 25% उरलेला आहे, बाकी 75% आपलं मन आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, आपल्या नियंत्रणात नाही आहे. आणि म्हणूनच आजच्या काळातल्या माणसाला मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा अशांत माणूस असं म्हणलं जातं. या कलियुगातल्या म्हणजेच आजच्या काळातल्या माणसाबद्दल सांगताना असं पण सांगितलं जातं की या माणसाचं आयुष्य हे अत्यंत धावपळीचं आयुष्य आहे, धकाधकीचं आयुष्य आहे असं म्हणलं जातं. यामागचं कारण म्हणजे आजच्या काळातल्या माणसाच्या इच्छासुद्धा अतिरेकी आहेत. आजच्या काळातला माणूस त्याच्या इच्छांचा सुद्धा अतिरेक करतोय. इतक्या इच्छा आहेत की त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य हे मिझरेबल होऊन गेलेलं आहे असं म्हणलं जातं. याचबरोबर आजकालच्या माणसाच्या डोक्याला डिस्ट्रॅक्शन सुद्धा खूप आहेत, बरोबर. म्हणजे आपल्या मनाला इकडनं एक गोष्ट ओढतीये, त्या साईडने एक गोष्ट ओढतीये, काम करायचं इथे, पण अनेक बाजूंनी डिस्ट्रॅक्शन असल्यामुळे आपण जे काम करतोय इच्छा पूर्ण करण्यासाठी, ते कामसुद्धा आपलं व्यवस्थित होत नाही आहे. म्हणजे एकतर आपल्या इच्छा खूप आहेत, त्यासाठी आपण धावपळ करतोय, पण त्या धावपळीमध्ये सुद्धा आपलं पूर्ण लक्ष लागत नाही आहे, कारण आजकाल आपल्याकडे डिस्ट्रॅक्शन सुद्धा खूप झालेली आहेत. इतकंच नाही तर आजच्या काळातल्या माणसाला अहंकार पण आहे, बरोबर. त्या अहंकाराच्यामुळे तो निरनिराळ्या लोकांबरोबर कॉम्पिटिशन सुद्धा करत असतो, ज्याला आपण रॅट रेस असं म्हणतो. आणि ती रॅट रेस आपल्याला जिंकायची सुद्धा असते. त्या रॅट रेसनुसार सुद्धा आपल्या अनेक अपेक्षा असतात, इच्छा असतात. त्या सगळ्या अपेक्षा, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण धावपळ करत असतो. डिस्ट्रॅक्शनच्यामुळे आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नसतात, याचा आपल्या मनाला ताण सुद्धा येत असतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच माणसाचं मन अशांत होत असतं, अस्थिर होत असतं. आणि म्हणून आजच्या काळातल्या माणसाचा स्वतःच्या मनावर अजिबात ताबा नाही आहे असं म्हणलं जातं, किंवा 25%च ताबा उरलेला आहे, उरलेलं 75% मन माणसाच्या ताब्यातच नाही आहे असं म्हणलं जातं. थोडक्यात आजच्या काळातल्या माणसाचं मन हे सतत बाहेर ओढलं गेलेलं आहे. तो स्वतःकडे पाहतच नाही आहे, त्याचं मन सारखं बाहेरच्या दिशेलाच वळलेलं असतं.
आणि ते बाहेरच्या दिशेला वळलेलं मन जर आतमध्ये वळवायचं असेल तर आजच्या काळामध्ये म्हणजेच या कलियुगामध्ये नामस्मरण ही सर्वोच्च साधना सांगितलेली आहे. कारण बाकीच्या साधना करण्यासाठी तुमचं मन थोडंसं तरी आतमध्ये वळलेलं असायला हवं, थोडंसं तरी खाली मांडी घालून बसता यायला हवं, काहीही न करता निवांत बसता येण्याची क्षमता जरी आपल्यामध्ये कमीत कमी असायला हवी. पण आजच्या काळामध्ये असलेल्या माणसाची ती सुद्धा क्षमता नाही राहिलेली. आपण काहीही न करता 10 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही. मग आता अशी अवस्था असताना आपण मेडिटेशन, ध्यानधारणा किंवा अजून कुठल्या तरी साधना, गुहेत जाणं, जंगलात जाणं या गोष्टी आजच्या काळातला मनुष्य करू शकतो? नाही. मग आजच्या काळातल्या माणसाला जर का स्वतःच्या मनावरचा ताबा परत मिळवायचा असेल तर कुठली साधना आहे? तर अशासाठी माणसाला नामस्मरण ही साधना सांगितलेली आहे. आता नामस्मरण म्हणजे काय? तर नामस्मरण म्हणजे ज्या देवतेबद्दल, ज्या देवाबद्दल आपल्या मनामध्ये खरा श्रद्धेचा भाव आहे त्या देवाचं सतत स्मरण करत राहणं याला नामस्मरण असं म्हणतात. आता स्मरण करायचं म्हणजे केवळ तोंडाने नाव रिपीट करत राहायचं का? एवढंच असतं का नामस्मरणामध्ये? तर नाही. नामस्मरणामध्ये आपल्याला आपल्या आराध्य देवतेचं स्मरण करायचं आहे. हवं असल्यास त्याच्याबरोबर आपण त्याचं नाव रिपीट करत राहू शकतो. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये खरीखुरी श्रद्धेची भावना असायला हवी. आमचं कुलदैवत आहे म्हणून जर तुम्ही नामस्मरण करत असाल पण त्या कुलदेवतेबद्दल मनामध्ये भाव नसतील तर त्या नामस्मरणाचा फायदा पण नाही होणार. किंवा एखादं असं दैवत आहे ज्याच्याबद्दल मनामध्ये श्रद्धेचा भाव आहे, खरा भाव आहे, पण ते आमचं कुलदैवत नाही आहे, काही हरकत नाही. तुम्हाला नामस्मरणामधली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची रिक्वायरमेंट ही आहे की मनामध्ये श्रद्धेचे भाव असायला पाहिजेत. त्याचबरोबर नंबर 2 ते म्हणजे तुम्ही जागरूक असायला पाहिजे. तुमच्या नामाबरोबर तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा अवेअरनेस असायला हवा, तुम्ही अवेअर असायला हवं. नाहीतर तुमचं नाम मध्येच थांबू शकतं किंवा तुमच्या मनामध्ये इतर विचार येऊ शकतात. तुम्हाला जर का सतत तुमच्या आराध्य देवतेचं स्मरण करत राहायचंय, त्याचं नाव घेत राहायचंय, तर त्यासाठी तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जागरूक तेव्हाच राहू शकाल जेव्हा तुमच्या त्यामध्ये भावना जोडलेल्या असतील. मग ती श्रद्धेची भावना का असेना पण त्या भावनेने का होईना तुम्ही त्या नामाशी जोडलेलं असायला हवं, जेणेकरून तुम्ही अवेअर सुद्धा राहाल, तुम्ही जागरूक सुद्धा राहाल आणि मग तुमच्या मनामध्ये इतर विषय येणार नाहीत, इतर विचार येणार नाहीत. जेव्हा अशा पद्धतीने आपण आपल्या त्या देवाचं स्मरण करत असतो तेव्हा त्या देवाशी आपलं कनेक्शन जोडलं जात असतं आणि जेव्हा ते कनेक्शन जोडलं जातं तेव्हा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत असतात. पण मग आता कलियुगातल्या माणसाला केवळ नामस्मरणच का सांगितलेलं असेल? यामागची मुख्यतः 2 कारणं सांगितली जातात. एक कारण म्हणजे नामस्मरण हे तुलनेने सोपं आहे. तुलनेने सोपं आहे म्हणजे काय? तर जसं मी आत्ता मगाशी सांगितलं की आजच्या काळातल्या माणसाच्या डोक्याला अनेक व्याप आहेत, बरोबर? त्याची नोकरी चालू असते, कामधंदा चालू असतं, घरातली माणसं असतात, मोबाईल असतो, इतर डिस्ट्रॅक्शन असतात, कॉम्पिटिशन असते, अपेक्षा असतात, इच्छा असतात, डोक्याला ताप असतो, डोक्याला स्ट्रेस असतो. या अशा अवस्थेमध्ये आजच्या काळातला माणूस आधीच्या काळातल्या माणसांच्या सारखी साधना करू शकतो का? आधीच्या काळातली माणसं दीर्घ तपश्चर्या करायचे, कठोर योग करायचे किंवा वेदांचा अभ्यास त्या काळातला माणूस करायचा. अशा अनेक गोष्टी त्या काळातला माणूस करत होता ज्या आजच्या काळातल्या माणसाला करणं अवघड आहे, शक्य होणार नाही. आणि म्हणून आजच्या काळातल्या माणसाला नामस्मरण सांगितलं जातं. जसं मी आत्ता म्हणालो की नामस्मरण हे तुलनेने सोपं असतं म्हणजे काय? तर नामस्मरण कधीही आणि कुठेही करता येतं. नामस्मरण निरनिराळ्या पद्धतींनी केलं जातं. काही जण मेडिटेशनमध्ये नामस्मरण करतात ज्याला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हणलं जातं. जर आपल्याला अशा प्रकारे नामस्मरण करायचं असेल म्हणजे मेडिटेशन करत असताना नामस्मरण जर का करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला विशिष्ट वेळ काढणं गरजेचं आहे, विशिष्ट जागा निवडणं गरजेचं आहे. पण जर का आपल्याला कुठलं तरी काम करत असताना नामस्मरण करायचं असेल ज्याला माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणून कन्सिडर केलं जातं तर अशा प्रकारे नामस्मरण करताना वेळेची अट नसते, जागेचीही अट नसते. तुम्ही कुठल्याही वेळेला, कुठल्याही ठिकाणी, कुठलंही इतर काम करत असताना सुद्धा एकीकडे तोंडाने नामस्मरण करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही वर्तमानात राहता आणि त्याच्यामुळे सुद्धा मन शांत व्हायला मदत होते, मनावर ताबा निर्माण व्हायला देखील त्याच्यामुळे मदत होत असते. त्याचबरोबर एक काळ असा होता ज्या काळामध्ये या समाजामध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा भेदभाव होते. कुठल्या साधना कुठल्या वर्गाने करायच्या आणि कुठल्या साधना कुठल्या वर्गाने करायच्या नाही याबद्दल देखील काही नियम घालून देण्यात आले होते. पण
त्या काळात सुद्धा आणि आजच्या काळात सुद्धा नामस्मरण ही एकमेव साधना अशी आहे जी साधना त्या काळात सुद्धा सगळ्या वर्गातल्या लोकांना करायला अलाउड होतं. तुम्ही श्रीमंत आहात की तुम्ही गरीब आहात यावर तुम्ही नामस्मरण करायचं की नाही हे त्या काळामध्ये सुद्धा ठरवलं जात नव्हतं. नामस्मरणाची हीच खासियत त्या काळामध्ये सुद्धा होती आणि आत्ता पण आहे की कुठल्याही वर्गातला मनुष्य नामस्मरण करू शकतो. नामस्मरणाला कसलाही भेदभाव मानला जात नाही. त्याचबरोबर नामस्मरणाला कुठला विधीही लागत नाही. म्हणजे एकेकाळी काही साधना अशा होत्या की ज्या साधनांसाठी काही विशेष विधी वगैरे करावा लागत होता, पण आजच्या काळामध्ये नामस्मरणासाठी कुठलाही विधीसुद्धा करावा लागत नाही. तुम्ही इमिजिएटली असंच नामस्मरण सुरू करता. सो या सगळ्या बाबतीमध्ये नामस्मरण तुम्हाला सूट देतं, कारण नामस्मरण हे सामान्य माणसाचं साधना सांगितली गेलेली आहे. काही जण तर असं देखील म्हणतात की खरा देव हा तुमच्या अंतरंगात असतो. तुमच्या अंतरंगामध्ये, माझ्या अंतरंगामध्ये, आपल्या आतमध्ये खरा देव असतो. असं म्हणतात ना, कुठे शोधीसी रामेश्वर, कुठे शोधीसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. सो खरा देव तुमच्या अंतरंगामध्येच आहे. जो देव तुमच्या अंतरंगामध्ये आहे त्या देवाला हाक मारण्याचं कामच नामस्मरणामध्ये केलं जातं. त्या देवाला ओळखणं, स्वतःचं रूप ओळखणं, तो देवच आपलं खरं रूप आहे. आपण म्हणजे कोण आहोत? आपल्या अंतरंगातला जो सूक्ष्म घटक आहे त्यालाच तर आपण ईश्वर म्हणतो आणि तो सूक्ष्म घटकच तर आपलं खरं रूप आहे. बरोबर. सो स्वतःचं खरं रूप ओळखण्यासाठीच, आपल्या अंतरंगातल्या देवाला ओळखण्यासाठीच आपण जेव्हा त्याला हाक मारतो तेव्हा त्याला नामस्मरण म्हटलं जातं, असं देखील काही जण म्हणतात. आणि म्हणूनच त्या देवाला प्राप्त करून घेण्याचा, त्या देवाची शांतता प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणून नामस्मरणाच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून नामस्मरणाला तुलनेने सगळ्यात सोपी साधना म्हणून कन्सिडर करण्यात आलेलं आहे. म्हणून आजच्या काळामधला माणूस नामस्मरण करू शकतो, किंवा आजच्या काळातल्या माणसासाठी सर्वोच्च साधना म्हणजे नामस्मरण असं म्हणण्यात येतं. त्याचबरोबर नामस्मरणाला सोपा मार्ग मानण्यामागचं दुसरं कारण म्हणजे मानवी मन हे सतत भटकत असतं. म्हणजे काय, तर कधीतरी ते भूतकाळात जातं, तर कधीतरी ते भविष्यकाळात जातं, कधीतरी ते कुठल्या तरी काल्पनिक जगात जातं, कधीतरी ओव्हर थिंकिंग करतं, कधीतरी भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतं, आठवणींच्यामुळे अस्वस्थ होतं. असं आपलं मन सतत भटकत असतं. त्या मनाला वर्तमानामध्ये बांधून ठेवण्यासाठी आपल्याला कुठला तरी अँकर हवा असतो. अँकर म्हणजे काय, तर जेव्हा एखादं जहाज कुठल्या तरी किनाऱ्यावर येतं तेव्हा त्या किनाऱ्यावर लोकांनी उतरल्यावर ते जहाज त्या किनाऱ्यावरच राहावं, पाण्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून त्या जहाजाला खाली एक अँकर लावून बांधून ठेवलं जातं. बरोबर. सो अँकर म्हणजे एक अशी गोष्ट जी तुम्हाला एकाच जागेवर बांधून ठेवते. आणि हे काम आपल्या बाबतीमध्ये नामस्मरण करतं. नामस्मरण आपल्याला वर्तमानामध्ये बांधून ठेवत असतं आणि त्यामुळे वर्तमानामध्ये बांधून राहण्यासाठी नामस्मरण हा सगळ्यात सोपा मार्ग असल्यामुळे सुद्धा नामस्मरणाला तुलनेने सोपी साधना मानण्यात येते. त्याचबरोबर नामस्मरण करायला सुरुवात केली असता आपल्या मनाचा वेग सुद्धा जरासा कमी होतो. मनाचा वेग कमी होतो म्हणजे काय, तर दोन विचारांच्या मध्ये गॅप निर्माण होते. दोन विचारांच्या मध्ये किती जागा असते आपल्या, आपण एकामागोमाग एक विचार करत चाललेलो असतो. दोन विचारांच्या मध्ये अजिबात रिकामी जागा नसते. बरोबर. पण जेव्हा आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो तेव्हा आपण वर्तमानात असल्यामुळे दोन विचारांच्या मध्ये गॅप सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. दोन विचारांच्या मध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा मग आपण नामस्मरण सातत्याने करत जातो तेव्हा मग ते मधलं अंतर वाढायला लागतं. म्हणजेच आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. आपल्या विचारांच्या मध्ये मोकळी जागा राहते, रिकामी जागा राहते. त्याचबरोबर आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा एक प्रकारचा रिदम तयार होतो आणि त्या रिदममुळे आपला श्वास शांत होत असतो. आणि आपला श्वास शांत झाला की पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होत असते. थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीर रिलॅक्स होत असतं, त्याच्याबरोबर आपलं मनसुद्धा रिलॅक्स होत असतं आणि त्यामुळेच नामस्मरणामुळे आपण रिलॅक्स झाल्यामुळे आपण शांत देखील होत असतो. थोडक्यात नामस्मरणामुळे आपल्याला मेडिटेशन सारखे सगळे फायदे मिळतात, पण मेडिटेशनसाठी आपल्याला जेवढं डेडिकेशन द्यावं लागतं तेवढं डेडिकेशन नामस्मरणाच्या बाबतीमध्ये द्यावं लागत नाही. म्हणजे कसं, तर विशिष्ट वेळ काढा, विशिष्ट जागा घ्या आणि मग तिथे जाऊन त्यावेळेला तुम्ही बसल्यानंतर डोळे बंद करा, लक्ष केंद्रित करा, एवढं सगळं नामस्मरणामध्ये करावं लागत नाही. तरीसुद्धा फायदे मात्र मेडिटेशन ते सगळ्याचे सगळे आपल्याला मिळतात आणि म्हणूनच नामस्मरणाला तुलनेने सोपी साधना मानण्यात आलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर अध्यात्मामध्ये 4 मार्ग सांगितलेले आहेत: भक्तिमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग. या 4 मार्गांपैकी केवळ भक्तिमार्ग आजच्या काळातला माणूस वापरू शकतो. म्हणजे कसं, तर योगमार्ग म्हणजे कठोर योग करणं, कठोर मेडिटेशन करणं आजच्या काळातल्या माणसाला शक्य नाही.
पूर्णपणे व्यवस्थित कर्ममार्ग फॉलो करणं हे देखील आजच्या काळातल्या माणसाला करता येईल याची शाश्वती नाही. कारण या कर्ममार्गामध्ये केवळ आणि केवळ सत्कर्म करावे लागतात आणि पूर्णपणे सत्कर्म करण्यासाठी देखील स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असणं गरजेचं असतं. तर शेवटचा मार्ग तो म्हणजे ज्ञानमार्ग. ज्ञानमार्गामध्ये तुम्हाला अध्यात्मावरचं भरपूर ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, वेद वाचणं गरजेचं आहे, उपनिषद वाचणं गरजेचं आहे किंवा भारतीय तत्त्वज्ञान देखील वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे हे 3 मार्ग आजच्या काळातल्या माणसाला जमतातच असं नाही, पण भक्तिमार्ग आजच्या काळातल्या माणसाला जमू शकतो. भक्तिमार्गामध्ये फक्त एकच गोष्ट करणं गरजेचं आहे, ती म्हणजे पूर्णपणे सरेंडर करणं. तुमचं जे आराध्य दैवत असेल त्या आराध्य देवतेच्याकडे जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरणागती पत्कराल तेव्हा तुमचं खरं अध्यात्माला सुरुवात होईल. अध्यात्मामध्ये जे काही घडणं अपेक्षित असतं, अगदी टेक्निकल भाषेमध्ये बोलायचं तर तुमचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होणं अपेक्षित असतं, पण ते तेव्हा होतं जेव्हा तुम्ही भक्तिमार्गामध्ये पूर्णपणे सरेंडर कराल. मग तुम्ही केवळ नामस्मरण का करत असेल? आणि या सगळ्या कारणांच्यामुळे या 4 मार्गापैकी हा भक्तिमार्ग आजच्या काळातला माणूस वापरू शकत असल्यामुळे नामस्मरणाला सगळ्यात सोपी, तुलनेने सगळ्यात सोपी साधना असं मानण्यात आलेलं आहे. आता या नामस्मरणाच्याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूयात. जेव्हा आपण एका चांगल्या संगतीमध्ये असतो तेव्हा त्या संगतीचा परिणाम देखील आपल्यावर होत असतो. या एकाच वाक्यामध्ये तुम्हाला सगळं समजलेलं असेल की मला काय म्हणायचं आहे. आपण जेव्हा चांगल्या संगतीमध्ये असतो तेव्हा, संगत म्हणजे काय तर संगत फक्त व्यक्तींची असते का? नाही, संगती विचारांची पण असते, संगती वस्तूंची सुद्धा असते, संगती भावनांची सुद्धा असते. मला जर का सारखा राग येत असेल तर याचा अर्थ मी त्या रागाच्या बरोबर राहतोय, त्या रागाच्या संगतीमध्ये राहतोय. मला जर का सतत आनंद होत असेल तर मी त्या आनंद या भावनेच्या संगतीमध्ये राहतोय. माझ्या मनात जर का नकारात्मक विचार येत असतील तर याचा अर्थ मी त्या नकारात्मक विचारांच्या संगतीमध्ये राहतोय. आणि आपण ज्यांच्या संगतीमध्ये राहतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. पण जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा काय करतो तर आपण या नामाबरोबर राहत असतो. आणि म्हणून जर तुम्ही नोटीस केलं असेल तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे देवदेवता आहेत त्या सगळ्या देवदेवतांच्या पॉझिटिव्ह गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचं नाव घेतल्या घेतल्या आपल्याला त्यांच्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी डोळ्यासमोर येतील. म्हणजे आपल्या मनामध्ये आपोआपच पॉझिटिव्ह विचारायला सुरुवात होतील, म्हणजेच आपल्या संगतीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी राहतील. आणि आपण पॉझिटिव्ह गोष्टींच्या सानिध्यात जेवढे राहतो, संगतीमध्ये जेवढे राहतो, तेवढा आपल्यावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होत असतो असं मानसशास्त्र सांगतं. आणि त्यामुळे नामस्मरणाचा आपोआपच आपल्यावर पॉझिटिव्ह परिणाम व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. आपली मॉरल्स त्याच्यामुळे चेंज होत असतात. आपण जेव्हा पॉझिटिव्ह संगतीमध्ये राहतो तेव्हा त्याच्यामुळे आपली सुद्धा मॉरल्स ही पॉझिटिव्ह व्हायला लागतात. म्हणजे आपण सुद्धा आपोआपच चांगल्या व्यक्तीसारखं वागायला सुरुवात करत असतो. थोडक्यात आपण ज्या संगतीमध्ये असू त्याच्यासारखं आपलं मन बनत असतं. त्यामुळे नामस्मरण आपल्याला एक पॉझिटिव्ह संगत उपलब्ध करून देत असतं. हा सुद्धा नामस्मरणामुळे होणारा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे की आपल्यावर ज्या गोष्टीचं हॅमरिंग होतं त्याच गोष्टीसारखे आपण व्हायला लागतो. म्हणून आपल्यावर पॉझिटिव्ह गोष्टीचं हॅमरिंग करण्यासाठी नामस्मरण आपल्याला एक गोष्ट उपलब्ध करून देतं की त्या गोष्टीचं आपल्यावर हॅमरिंग झालं असता आपण आपोआप सकारात्मक वागायला सुरुवात करतो. त्याचबरोबर अनेक परंपरांमध्ये ध्वनीला महत्त्व देण्यात आलेलं आहे. कारण असं म्हणलं जातं की या ध्वनीचा सुद्धा आपल्या मनावर परिणाम होत असतो. आपण जेव्हा एखादं खूप छान म्युझिक ऐकतो तेव्हा आपला मूड चेंज होतो. तसंच जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्या नामाबरोबर सुद्धा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला आठवून आपलं मन शांत होतं. उदाहरणार्थ जर का आपण श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असू तर असं पण होऊ शकतं की मी श्रीकृष्णाचं नामस्मरण करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या नामस्मरणामध्ये मला श्रीकृष्णाचं कुठल्या तरी सिरियलमध्ये पाहिलेला एखादा सीन आठवला की ज्या सीनमध्ये तो श्रीकृष्ण छानपैकी बासरी वाजवतोय, आजूबाजूला गायी आहेत, आजूबाजूला त्याच्या बरोबरचे त्याचे मित्रमैत्रिणी आहेत. हे सगळं आपल्याला आठवून आपोआप आपल्याला शांत वाटायला लागलं असं होऊ शकतं. हे सुद्धा मानसशास्त्र आहे.
सो नामस्मरणाचा आपल्यावर अशा प्रकारचा सुद्धा परिणाम होऊ शकतो. किंवा असं सुद्धा होऊ शकतं की समजा तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात आणि तुम्ही विठ्ठल 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 करताय. असं करत असताना जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हा आपोआप तुमच्या डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती येतच असते. अनेक जणांना नुसतं डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती जरी आली तरी छान वाटायला सुरुवात होते, शांत वाटायला सुरुवात होते. ज्यांची खरी भक्ती असते ना त्यांच्या नुसतं मनामध्ये जरी विठ्ठलाची मूर्ती आठवली तरी सुद्धा मन एकदम प्रसन्न व्हायला सुरुवात होत असते. असं अनेकांच्या बाबतीमध्ये घडतं. हा सुद्धा नामस्मरणाचाच एक फायदा आहे की नुसतं नामस्मरण करत असताना जरी डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती आली तरी सुद्धा मन शांत होतं. जर का तुमची काहीतरी चिडचिड झाली असेल, कुठेतरी भांडणं वगैरे झाली असतील, सारखा राग होत असेल, अशा वेळेला जर तुम्ही नामस्मरण केलं आणि तुम्ही जर का खरे भक्त असाल विठ्ठलाचे तर नुसतं डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती येऊन सुद्धा तुमचा राग शांत होऊ शकतो, तुम्ही निवांत होऊ शकता. आता या बाबतीमध्ये काही जण असं विचारतात की नुसतं नाम घेऊन सुद्धा सगळं साध्य होतं का? म्हणजे त्यांना असं विचारायचं असतं की समजा एखादी व्यक्ती रिअल लाईफमध्ये लोकांशी चुकीचं वागतीये, लोकांची ती फसवणूक करतीये, लोकांना मॅनिप्युलेट करतीये, ती मॉरली वागत नाहीये, त्या व्यक्तीला कुठलीही तत्त्व नाही आहेत. अशा व्यक्तीने दिवसभर अशी सगळी कुकर्म करावीत आणि संध्याकाळी येऊन घरी नामस्मरण करावं तर चालेल का? असं केलं तर चालेल की मी दिवसभर इतरांशी बिहेव करताना व्यवस्थित बिहेव करत नाही आहे, नीट वागत नाही आहे, मॉरली वागत नाही आहे, पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र मी नामस्मरण करतोय तर माझं ते सगळं आधीचं केलेलं कुकर्म स्वच्छ होतं? तर गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा की अध्यात्मामध्ये मॉरल्स फॉलो करणं याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. मॉरल्स फॉलो करणं म्हणजे काय तर नैतिकतेने वागणं. जर तुम्ही अनैतिक वागत असाल तर त्याच्यामुळे तुमचं मन अशांत होत असतं. तुम्ही जेवढं जास्त नैतिकतेने वागाल, जेवढं जास्त नीतीने वागाल, जेवढी मॉरल्स फॉलो कराल, जेवढी तुम्ही तुमची स्वतःची तत्त्व फॉलो कराल तेवढं तुमचं मन आपोआपच शांत होत असतं. म्हणजे एकीकडे नामस्मरण करून मन शांत करायचं आणि दुसरीकडे या अशा प्रकारे चुकीचं वागून तुमचंच मन परत अशांत होणार आहे. म्हणजे अशा वेळेला नामस्मरण केल्याचा तुम्हाला फायदा नाही होणार. म्हणजे मी फक्त संध्याकाळी अर्धा तास नामस्मरण करतो, बाकी उरलेला काळ मी कसंही वागलं तरी चालेल, नाही चालणार. तुमचं मन त्याच्यामुळे शांत नाही होणार. थोडक्यात काय तर तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा तुम्ही अध्यात्मातली कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असाल, तुम्ही तुमच्या दिवसभरातला इतर काळसुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे की नाही या गोष्टीमुळे माझं मन अशांत होतं, मी ही चुकीची गोष्ट करणार नाही. आपण जेवढं इममॉरल वागतो तेवढं आपलं मन अशांत होत असतं. आणि म्हणूनच योग मार्गामध्ये सुद्धा ज्यांना योग मार्ग माहिती असेल त्यांना अष्टांग योग माहिती असेल. या अष्टांग योगामध्ये जी पहिली 2 अंग सांगितलेली आहेत ती 2 अंग कुठली आहेत? यम आणि नियम. त्या यम आणि नियमांमध्ये काय सांगितलेलं आहे? मॉरली वागा हेच सांगितलेलं आहे. चोरी करू नका, खोटं बोलू नका, नीतीने वागा, हिंसा करू नका, कोणाचीही फसवणूक करू नका, हेच सगळे मॉरल्सच त्यामध्ये सांगितलेले आहेत. कारण तुम्ही जेवढं इममॉरल वागता, जेवढं अनैतिकतेने वागता तेवढं तुमचं मन अशांत होत असतं. मग अशा वेळेला तुम्हाला नामस्मरणसुद्धा मदत करू शकत नाही. नामस्मरण तुम्हाला तेव्हाच मदत करतं जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करायची तयारी दर्शवता आणि त्यासाठी तुम्ही या इतर सर्व चुकीच्या गोष्टी, कुकर्म सोडणं गरजेचं असतं. तेव्हाच नामस्मरणाचा फायदा होतो, नाहीतर नाही होणार. याचबरोबर नामस्मरण करताना आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी अवॉइड करायच्यात, टाळायच्यात. त्या कुठल्या तर एक म्हणजे मी नामस्मरण करतोय म्हणजे आता मला कुठलीही कर्म करावी लागणार नाही आहेत असं नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच कष्ट करणं गरजेचं आहे, एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. तुम्ही नामस्मरण करताय म्हणून तर तो देव येऊन तुमची इच्छा पूर्ण करणार आहे असं नाही होणार. देव तुमची इच्छा पूर्ण करत नाही. नामस्मरणाच्यामुळे तुमचं मन शांत होतं आणि एकदा का तुमचं मन शांत झालं की शांत मनाने केलेल्या कुठल्याही तुमच्या कष्टाला फळ पण चांगलं मिळत असतं, लवकर मिळत असतं. आणि म्हणून असं म्हणतात की कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्यामुळे तुमचं आयुष्य बदलतं, तुमच्या आयुष्यामध्ये यश येतं. ते कशामुळे येतं तर मन शांत होतं आणि मन शांत झाल्यामुळे तुम्ही जेव्हा कुठलंही काम करता तेव्हा त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं. पण ही गोष्ट आपण इथे जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नामस्मरण करतोय म्हणजे आता मला माझा देव मला हवी असलेली गोष्ट घरी आणून देईल, दे रे हरी खाटल्यावरी, असं नाही होणार. नामस्मरणामध्ये असं नाही होत. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नंबर 2ची गोष्ट जी आपल्याला अवॉइड करायची आहे ती म्हणजे
कुठल्याही अंधश्रद्धेच्या नादी आपण लागता कामा नये की मी नामस्मरण करायला सुरुवात केली आणि माझ्याशी माझा देव बोलायला लागला, मला देवाने दर्शन दिलं, मला देवाने दृष्टांत दिला, असं अनेक जण दावे करत असतात. यावर मी मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये बोललेलो होतो. असे अनुभव काही जणांचे असतात, पण त्या अनुभवांच्या मागे खरंच काय आहे हे आपण शोधणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी अनेक जण असं म्हणतील की मी नामस्मरण करतो आणि मला आमच्या देवाने दर्शन दिलं वगैरे वगैरे. अनुभव तुमचे असतील, मी अनुभव नाकारत नाही आहे, पण त्या अनुभवांच्या मागे खरं काय होतं? खरंच देवाने दर्शन दिलं होतं का? खरंच मला कुठला तरी दृष्टांत झाला होता का? की त्याच्यामागे काहीतरी वेगळं कारण होतं, इथे काहीतरी होतं ते? हे आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असायला हवी. नाही तर तुम्हाला आलेल्या अनुभवांचं तुम्ही काहीही इंटरप्रिटेशन करू शकता, तुम्ही त्याच्यामागची काहीही कारणं सांगू शकता जर तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत नसेल. सो नामस्मरण करताना सुद्धा म्हणजेच भक्ती मार्गामध्ये सुद्धा आपल्याला सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवूनच भक्तिमार्ग जोपासायचा आहे. ही गोष्ट इथे सगळ्यांनी लक्षात ठेवा. थोडक्यात आपल्याला 2 गोष्टी टाळायच्यात. आपल्याला कर्म टाळणं टाळायचं आहे आणि आपल्याला ब्लाइंड फेथ म्हणजे अंधश्रद्धा सुद्धा टाळायची आहे. या 2 गोष्टी जर टाळून आपण भक्तिमार्गाचा आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करणार असू तर काहीच हरकत नाही. तुमचं मन नक्की शांत होईल आणि शांत मन झाल्यानंतर आयुष्यामध्ये पण सगळं छान होईल. फक्त तुमचा गोल मनाला शांत करणं हा असायला हवा. या सगळ्याचा अर्थ असा होतो की नामस्मरणाची खरी ताकद ही नामामध्ये नसून, त्या शब्दामध्ये नसून, त्याच्यामुळे शांत होणारा या मनामध्येच असते. आणि यावरून ही गोष्ट सुद्धा लक्षामध्ये येते की खरी शक्ती त्या देवाच्या नावात नाही आहे, तर खरी शक्ती आपल्या या श्रद्धेमध्ये आहे. कारण जे काही घडतं ते आपल्या श्रद्धेमुळे घडत असतं. सारांश, आजच्या या डिस्ट्रॅक्शनच्या काळामध्ये आपल्या मनाला एका गोष्टीशी जोडून ठेवणं, आपल्या मनाला एका गोष्टीशी बांधून ठेवणं हीच खरं म्हणलं तर एक मोठी साधना आहे. आणि म्हणून नामस्मरणाला या कलियुगामधली सर्वोच्च साधना असं मानण्यात आलेलं आहे. गाईस, तुम्हाला जर का हा नामस्मरणावरचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही स्वतः घरी नामस्मरण करत असाल आणि नामस्मरणाबद्दल अजून जर जाणून घ्यायचं असेल तर नामस्मरण कशा प्रकारे केलं जातं, नामस्मरण करण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत, या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. त्या व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपताना मी इथे देतो. ठीक आहे, इथे तो व्हिडिओ येईल. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ सुरू करू शकता, तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नामस्मरणाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती जाणून घ्यायला मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा. जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशी इच्छा असेल तर व्हिडिओला हाईप पण करा. आजकाल व्हिडिओला हाईप पण करता येतं. ठीक आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण आपल्या मेडिटेशन कोर्सची माहिती तुम्हाला तिकडे वाचायला मिळेल. माझ्याबद्दल पण तिकडे माहिती वाचायला मिळेल. आमच्या अकॅडमीबद्दल सुद्धा तुम्हाला तिकडे माहिती वाचायला मिळेल. सो जर तुम्ही मेडिटेशन कोर्स जॉईन करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.